हॅलो एव्हरीवन. आजच्या लेटर्स टू एडिटरमध्ये खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे पोल रिफॉर्म्सबद्दल, इलेक्टोरल रिफॉर्म्सबद्दल. जेव्हा यांचं म्हणणं आहे की जर समजा आपण नंबर ऑफ पॉलिटिकल पार्टीजवर जर समजा कंट्रोल केला किंवा किती पॉलिटिकल पार्टीज असाव्या याच्यावरती जर आपण कंट्रोल टाकला तर पेटी पॉलिटिक्स होणार नाही किंवा काही लोक विनाकारण फक्त पैसे गोळा करण्यासाठी सुद्धा पॉलिटिकल पार्टीज उभ्या करणार नाहीत, असं यांचं म्हणणं आहे. खूप इंटरेस्टिंग पॉईंट त्यांनी मांडलाय. लेट्स डिस्कस दिस पर्टिक्युलर पॉईंट, सी व्हॉट दिस इज. It's about reforming poll landscape. We are undertaking many reforms to correct unacceptable practices in the politics, right? Why not amend the ROPA? What is ROPA? It stands for Representation of the People's Act, to curb unchecked growth of political parties. हा यांचं म्हणणं आहे. यांचं थोडक्यात काय म्हणणं आहे की जर तुम्हाला पॉलिटिक्समध्ये इलेक्शन्समध्ये जर रिफॉर्म्स आणायचे असेल तर बाकी सगळ्या रिफॉर्मसोबत तुम्ही सरळ नंबर ऑफ पॉलिटिकल पार्टीज, ट्रिवियल, नॉन सिरियस, स्मॉल पॉलिटिकल पार्टीजवरच तुम्ही कंट्रोल का आणत नाही? इंडिया हॅज वन ऑफ द वर्ल्ड्स हायेस्ट नंबर ऑफ पॉलिटिकल पार्टीज. ॲग्रीड. मेनी आर कंट्रोल्ड बाय फॅमिलीज. व्हेरी ट्रू. some are controlled by communities. very true. or some are by narrow regional interest. म्हणजे रादर दॅन आयडिओलॉजी, नॉर्मली पॉलिटिकल पार्टीज बेस्ड ऑन आयडिओलॉजी, करेक्ट आहे. त्यांचं मत आहे की मेनी पॉलिटिकल पार्टीज आर बिंग कंट्रोल्ड बाय फॅमिलीज, कम्युनिटीज, और दे आर बिंग व्हॉट वी कॅन से दे आर बिंग इन्फ्लुएन्स्ड बाय नॅरो रिजनल इंटरेस्ट. आता या पॉलिटिकल पार्टीज काय करतात? दे मेड प्री इलेक्शन अलायन्सेस विथ tiny parties that lack even basic electoral presence, encourages mushrooming of such entities, often for ulterior motives. म्हणजे समजा एखादी कास्ट बेस्ड पॉलिटिकल पार्टी आहे, कम्युनिटी बेस्ड पॉलिटिकल पार्टी आहे, फॅमिली बेस्ड पॉलिटिकल पार्टी आहे, लँग्वेज बेस्ड पॉलिटिकल पार्टी, इंडस्ट्री बेस्ड पॉलिटिकल पार्टी और लेबर बेस्ड पॉलिटिकल पार्टी आहे. तर या सगळ्या मोठ्या पॉलिटिकल पार्टीज काय करतात? त्या छोट्या पॉलिटिकल पार्टीसोबत इलेक्शनच्या अगोदर अलायन्सेस करतात. बरोबर आहे. पर्पज काय असतो? समोरच्या पॉलिटिकल पार्टीला हरवणं, आयडिओलॉजीला कॉम्प्रोमाइज करणं, किंवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांना पैसे देऊन गप्प बसवणं, जेणेकरून किंवा त्यांना आपल्या बाजूनं घेणं, किंवा ज्यांना ते वोट करत होते त्यांच्या अगेन्स्ट त्यांचा सगळा एजेंडा फिरवणं. असे खूप सगळे अल्टेरियर म्हणजे काय? हिडन एजेंडाज. वन सोल्युशन इज टू रिक्वायर, आता हे सोल्युशन काय सुचवतात? रिक्वायर एव्हरी न्यूली रजिस्टर्ड पार्टी टू कॉन्टेस्ट इंडिपेंडेंटली इन इट्स फर्स्ट इलेक्शन. व्हेरी गुड. यांचं हे फक्त प्रॉब्लेम सांगत नाही, तर ही इज गिव्हिंग सोल्युशन ऑल्सो. म्हणजे जी कोणती नवीन पॉलिटिकल पार्टी आली आहे, छोटी असो मोठी असो, त्याने पहिल्या इलेक्शनला कोणत्याही प्रकारचं अलायन्स करायचं नाही, इंडिपेंडेंटली निवडणूक लढवायची, कोणत्याही प्रकारचे अलायन्स असणार नाही. आणि यामध्ये त्यांनी कमीत कमी सेक्युअर ॲटलिस्ट 10% ऑफ द टोटल वोट्स पोल्ड. हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही, पण सजेशन खूप चांगलं आहे. UPSCमध्ये आन्सर रायटिंग करताना लक्षात घ्या की तुम्हाला तुमचं सजेशन प्रॅक्टिकल आहे की नाही, वर्केबल आहे की नाही. या सगळ्या गोष्टींना 0 व्हॅल्यू असतं. सगळ्यात महत्त्वाची व्हॅल्यू असते तुम्ही किती क्रिएटिव्हली विचार करू शकता. नऊ, जर ही पॉलिटिकल पार्टी फेल झाली, फेलिंग दॅट इट्स रजिस्ट्रेशन शुड बी ऑटोमॅटिकली कॅन्सल्ड. दुसरी गोष्ट, प्री पोल अलायन्सेस शुड ऑल्सो बी बार्ड. प्री पोल अलायन्सेस म्हणजे काय? की निवडणुकांच्या अगोदर कोणत्याही पॉलिटिकल पार्टीला अलायन्स करू दिलं जाता कामा नये. सो पहिलं ऑप्शन त्यांनी काय सुचवलं की इंडिपेंडेंटली निवडणूक लढवायची. दुसरं काय? कमीत कमी 10% वोट त्यांनी मिळवायचं. तिसरं काय? प्री पोल अलायन्स त्यांनी करता कामा नये. All parties recognized by the Election Commission of India should contest independently with their allotted symbols. करेक्ट आहे. सो त्यांना सिम्बल देऊन त्यांनी कंटेस्ट करायचं. ओनली आफ्टर रिझल्ट्स आर डिक्लेअर्ड शुड पार्टीज बी अलाउड टू फॉर्म अलायन्स टू सेक्युअर अ गव्हर्निंग मेजॉरिटी. म्हणजे एखादी पॉलिटिकल पार्टी म्हणते की मी इंडिपेंडेंट आहे, नवीन आहे, पण मला या पर्टिक्युलर मोठ्या पॉलिटिकल पार्टीच्या सिम्बलवर निवडणूक लढवायचं आहे, तर तसं चालणार नाही. यू विल बी कॉल्ड ॲज अ दॅट पर्टिक्युलर पॉलिटिकल पार्टी ओनली. व्हेरी इंटरेस्टिंग. तुम्ही नक्की बघा हा व्हिडिओ 2-3 वेळेस बघा, तुम्हाला अंदाज येईल की काहीतरी इनोव्हेटिव्ह आपल्याला मिळतंय, जे आपल्याला खूप सगळा मोठा पेपर रीडिंग करून सुद्धा मिळत नाही. सेकंड वाला लेटर इज अबाउट अकॅडमिक क्वालिटी. नो, हे खूप इंटरेस्टिंग काय आहे माहिती आहे का? आजकाल तुम्हाला माहीत असेल, मी थोडक्यात 2 मिनिटात तुम्हाला कॉन्सेप्ट सांगतो की हे लेटर टू एडिटर का महत्त्वाचं आहे. आजकाल काय झालंय की मी एवढे पेपर पब्लिश केले, माझ्या PhD झाली, 4 विषयात झाली, 5 विषयात झाले, माझ्या नावावर 50 पेटंट आहेत, मी अमकं केलं. ठीक आहे, ॲग्रीड.
तुम्ही एवढं सगळं केलं मला मान्य आहे, बट व्हॉट इज इट्स प्रॅक्टिकल युटिलिटी? सेकंड थिंग, व्हॉट इज इट्स इंडस्ट्रियल युटिलिटी? थर्ड, याची कमर्शियल युटिलिटी काय आहे? म्हणजे काहीतरी करण्यासाठी पेटंट करायचं, पीएचडी करायची, रिसर्च पेपर उभा करायचा आणि एआयच्या जमान्यात तर उचलून इकडून तिकडून कॉपी पेस्ट करून त्याला सजेशन द्यायचं की कॉपी वाटता कामा नये, आकडे चेंज कर आणि सगळं जे आपण करतो त्या ठिकाणी आणून मांडायचं, हे ॲब्सोल्युटली अनॲक्सेप्टेबल आहे. त्याच्याबद्दल यांनी मांडलेलं मत खूप इंटरेस्टिंग आहे. जस्ट लिसन. There is a growing rush in Indian universities to increase research papers, PhDs, patents, specifically in private institutions where rankings are a key selling point. Editorial वरती the article quality over quantity is right in that patents are rarely transferred effectively to industry. म्हणजे तुमच्या नावावरती 50 पेटंट आहेत, पण त्यांचा यूज जर शून्य असेल तर मला सांगा त्या 50 पेटंटचा फायदा काय? Universities engage too little with industries. Very true. While industries often treat universities as manpower suppliers. म्हणजे विचार करा हा पॉईंट किती मॅटर करतो. आपण फंक्शनल लिटरसी जर विचार केला तर याला परत एकदा वाचतो, लक्ष देऊ नये का? युनिव्हर्सिटीज एंगेज टू लिटल विथ इंडस्ट्री while industries often treat universities as manpower suppliers. दे सेल्डम अप्रोच फॅकल्टी विथ रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम. खरी गोष्ट आहे, इंडस्ट्रीमधला एखादा माणूस ज्यानं ॲक्च्युअल ग्राउंडवर काम केलं तो फॅकल्टीला भेटत नाही. परहॅप्स ड्यू टू वीक प्रोटेक्शन ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. आपल्याकडे ॲक्च्युली खूप वीक आहे. लोकसंख्याच 150 कोटी, काय काय प्रोटेक्ट करणार? इन ॲडिशन पीएचडी थेसिस इव्हॅल्युएशन इज ऑफन नॉट रिगरस इनफ, ज्याबद्दल आपण खूप सगळ्या न्यूज बघितल्या आहेत. आजचे दोन्ही पण लेटर्स एवढे सुंदर आहेत, तुम्हाला खूप महत्त्वाची इन्साईट देणारे आहेत. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ ग्रेट टाईम.